नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्य असत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही वायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की विद्यार्थ्यांना आता सरकार दरमहा 2,500 रुपये देणार आहे. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. मोदी गवर्नमेंट सभी 12th पास लड़कों को 1500 और लड़कियों को 2500 रुपए एकदम फ्री में दे रही है. सो एक न्यू गवर्नमेंट स्कीम आई है जिसमें आपको हर महीने घर बैठे पैसे मिल सकते हैं. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांना 1500 रुपये आणि विद्यार्थिनींना 2,500 रुपये दरमहा मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडिओत हे पैसे मिळवण्यासाठी काही अटही दिली आहे. विद्यार्थी हा 12वी पास हवा, घरात कुणीही सरकारी नोकरदार नसावा आणि कुटुंबाचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी हवं, अशा 3 अटी असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. विद्यार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मिळणार. विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पाहिल्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसलाय आणि पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल असे सवाल विचारले जात आहेत. पण खरंच ही योजना आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हा विषय पैशांचा आणि विद्यार्थ्यांचा असल्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सरकारची वेबसाईट पाहिली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. विद्यार्थ्यांसाठी दरमहा 2,500 ची कोणतीही योजना नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणार आहे. व्हायरल व्हिडिओ व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवण्यात आलाय. कोणतीही लिंक आल्यास अर्ज भरू नका. लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात आणि काही जण पैसे मिळतील यासाठी अर्ज भरतात. मात्र लिंकच्या माध्यमातून आपली माहिती मिळवली जाते आणि हॅकर्स या माहितीच्या आधारे गंडा घालतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना आता दरमहा 2,500 रुपये मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.